जेव्हा लेकरांची आवडीची वस्तू घरात बनत असली तर मुलं पण आपल्या मागे पुढे असं फिरत असते. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर चला तुम्हाला सांगते, मी आज ना परवाच्या दिवशी ईशानचा वाढदिवस होता. तर त्या दिवशी आम्हाला पावभाजी बनवायची होती. पण पावभाजी बनवायची होती म्हणून तयारी पण झाली होती, पण वेळेवरच आमचं दुसरं ठरलं आणि पावभाजी कॅन्सल झाली. म्हणून आज सकाळीच मी पावभाजी बनवायला घेतली होती. आणि मुलांना तर पावभाजी जास्त आवडते म्हणून मी आज स्वयंपाक न करता जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे पावभाजी करून घेतली होती. खूप सारी म्हणजे दिवसभर असं पुरेल सगळ्यांना आणि घरी 4 लोकं आहेत तर म्हटलं जरा जास्त क्वांटिटीमध्येच बनवून घेतली होती. त्यासाठी सगळे भाज्या वगैरे मी म्हणजे जसं सगळ्या ज्या भाज्या होत्या त्या कुकरला लावून घेतल्या होत्या आणि त्या भाजी अशी मॅश करून सगळं फोडणी ज्या पद्धतीने आपण सगळे करतो त्या पद्धतीने करत असतो. त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे. तर प्लीज तिथे जाऊन बघा. आणि ह्या अशा प्रकारे मी पाव आणले होते, ताजे पाव होते तर ते पण गरम करून घेतले, मसाला पाव, आणि मुलांना खायला दिला आणि जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवली होती. त्यांना आवडते म्हणून. तुम्ही कसे करता तर ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर करत जा, सबस्क्राईब पण करत जा. तर मी पूर्ण पावभाजी बनवून घेतली आणि त्यानंतर घरातले पण सगळे कामं वगैरे आवरून घेतले आणि नवऱ्याला पण बाहेर म्हणजे दुकानात जायचं होतं म्हणून सगळे कामं करून घेतले होते. आणि आज मला पण बाहेर जायचं होतं. कुठं जायचं होतं तर सांगते. त्यासाठी नाही का मी सगळी तयारी करून घेतली आणि दुपारचे वाजले होते. सगळे कामं करता मला 1:30 वाजले होते. आणि तुम्हाला तर माहीत आहे म्हणजे भरपूर विदर्भामध्ये खूपच ऊन आहे. 45-47 डिग्री क्रॉस केलेला आहे. म्हणून मी सगळी म्हणजे माझी तयारी करायला घेतली आणि मला म्हणजे म्हणजे इच्छाच नव्हती बाहेर जाण्याची, तर पण काय करू, मला जाणं भागच होतं. आज खूप अर्जंटच काम होतं माझं. कारण की मी 4 महिने झाले होते मला बँकेत जायचं होतं आणि म्हणजे बँकेत यासाठी की माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही हे मला माहिती नव्हतं. मी जानेवारी महिन्यापासून गेलेली नव्हती. KYC पण झालेली होती माझी आणि मला त्या माझा जुना अकाउंट आहे त्यामध्ये मला माहीत नाही आहे, म्हणजे मेसेज येत नाही. म्हणून मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. म्हणून मला बाहेर म्हणजे बँकेत जायचं होतं, त्यासाठी तयारी केली होती. आणि त्या बाहेर निघणं म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे, दुपट्टा वगैरे बांधून घेणं गरजेचंच आहे. कारण की कितीही सनस्क्रीन लावलं, काहीही लावलं आपण, तरी दुपट्टा पाहिजे म्हणजे पाहिजेच. कारण की त्याच्याशिवाय आपण बाहेर नाही निघू शकत. ऊन इतकी भरपूर मरणाची आहे की खूपच म्हणजे ऊन जर लागली ना तर मग झालं, मग कोणता दवाखाना करण्यापेक्षा आपण असा दुपट्टा बांधला, आपलं प्रोटेक्शन स्वतःच केलं तर ते खूप गरजेचं आहे. म्हणून मी अशा प्रकारे दुपट्टा बांधते. तुम्ही कशा प्रकारे बांधता नक्की सांगा. तर मी दुपट्टा वगैरे बांधला आणि बँकेत गेले. खूपच ऊन होती पण काय करू, निघावं लागतेच म्हणून निघाली. तर तुम्ही बघू शकता बघा आता किती मी चष्मा वगैरे लावून म्हणजे असं पूर्ण प्रकारे प्रोटेक्शनने मी बँकेत गेली. आणि बँकेत गेली तर खूपच गर्दी, खूप गर्दी होती. म्हणजे बँकेत गेली, मला असं वाटलं माझा नंबर लागते की नाही. मग नंतर मी बँकेत एंट्री वगैरे केली आणि नंबरमध्ये लागले तर काय, त्यांचा लंच टाईम झाला. मग काय अर्धा तास मला बसावं लागलं. बसल्यानंतर माझा नंबर आला आणि मी बँकेत पाहिलं, एंट्री वगैरे केली तर 4 महिन्याचे माझे पैसे आलेले होते. पण तिथं खूप महिलांचे असे पैसे होते की ते आलेलेच नव्हते. खूप बाया अशा होत्या, महिला होत्या की ज्या बँकेवर चक्रा मारत होते. पण खूप म्हणजे दुःख पण वाटत होतं की ज्या बाया खरंच ₹1500 जे येतात ते खूप गरजेचं आहे महिलांसाठी. तर मला असे पैसे मिळालेले होते आणि ह्या पैशाचं मी आज म्हणजे घरी जाता की नाही तुरीच्या डाळीचा 30 किलोचा कट्टा पण घेऊन घेतला होता. मी म्हटलं घरी जर गेले तर पूर्ण पैसे खर्च होऊन जाईल. मग त्यासाठी मी तुरीच्या डाळीचा कट्टा घेऊन घेतला आणि त्यानंतर आमच्या दुकानात आले होते. आणि आज मिस्टरांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून ते मला तिथे बस म्हटले आणि माझ्या गाडीवरचं सामान ते घरी घेऊन ते गेले आराम करायला. तर आज मला पूर्ण दिवस म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत दुकानात थांबावं लागलं. मी म्हटलं
त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी मुलांना म्हणजे घरी आंबे होते म्हणून मुलांना मँगो मिल्कशेक प्यायचा होता. म्हणून त्याची तयारी करत होते. मँगो मिल्कशेकसाठी मस्त छान आंबे धुवून घेतले होते मी आणि त्याला छान बारीक कट करून मग मिक्सरमध्ये घातलं. त्यामध्ये बर्फ, दूध, थोडीशी मलाई होती दुधातली, तर ती पण घातली आणि आईस्क्रीम वगैरे होतं तर ती पण घातली. कारण की आईस्क्रीमने खूपच छान टेस्ट येते म्हणून ती घातली. तरच मुलांना म्हणजे पाहिजेच होतं दुपारी काही ना काही लागतेच मुलांना. ते पण करून घेतलं आणि पटकन मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि मिक्सरमध्ये पण म्हणजे फिरवून घेतल्यानंतर की नाही त्याला छान असं म्हणजे ग्राइंड केल्यानंतर जो चॉकलेटचा जो फ्लेवर येतो म्हणजे जो आईस्क्रीमचा फ्लेवर येतो ना तो खूपच छान येतो. मग मी असं छान मिक्सरमधून काढलं आणि त्यामध्ये म्हणजे जे आपले मँगोज असते ना त्याचे बारीक-बारीक स्लाईस वगैरे केले ते ग्लासमध्ये घातले. त्यामध्ये आईस्क्रीम घातलं आणि वरून अजून मँगो मिल्कशेक घातलं आणि त्यावरती अजून आईस्क्रीम वगैरे घातलं ना खूपच छान टेस्ट आली होती. मी पहिल्यांदाच करून पाहिलं होतं हे. तर मला खूपच आवडलं, मुलांना पण खूप आवडलं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.